नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे मंडळी? लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. प्रत्येकाला त्याचं बालपण हवं असतं, पण लहान असणारी मुलं जर घरी आली तर मनात एक धगधग नक्कीच होते. कारण कसं आहे ना, लहान मुलं काय प्रश्न विचारतील आणि किती दंगा करतील याचा काही अंदाज आपल्याला नसतो. पण तुम्हाला एक सांगू का, हे असेच अनोखे प्रश्न विचारण्यासाठी आणि दंगा घालण्यासाठी आज आपण इथे भेटलेलो आहोत आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये. तेव्हा स्वागत करूया महाराष्ट्रातील निरागस सख्यांचं आणि त्यांच्या खोडकर मुलांचं, तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा, कल्ला माय लेकरांचा. अरे वा 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 वा, क्या बात आहे. ताली देतो. आलात तुम्ही सगळे? हा, बरं कुठे आलात तुम्ही? मामाच्या गावी. मामाच्या गावी? हो, आमच्या आईला तू ताई म्हणतोस ना, तर तू आमचा मामा झालास. माझ्या बरोबर आहे रे, बरोबर आहे. काय मग काय आणलं मग तू आमच्यासाठी? अरे आणले ना बाबा, तुझ्यासाठी नाही, सगळ्यांसाठी आणले. माझ्या बालपणातला खाऊ म्हणजे तुम्हाला सांगतो, लिमलेटच्या गोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्या, बोरकुटच्या गोळ्या, अजून कसल्या गोळ्या आणल्यात मी तुमच्यासाठी माहितीये का? तुमच्या मनातलं विचारलं की नाही, मनातलं मी बोललो की नाही? तुम्हाला मिळणार आहे मामाचा खजिना. हा, पण एक अट आहे, त्यासाठी तुम्हाला खेळावं लागणार आहे. मग खेळणार ना तुम्ही? नक्की खेळणार आहे? तर चला लवकर आईंना बोलवा, आईना हाक मारा लवकर, या लवकर. आजच्या भागामध्ये तुमच्यापैकीच एक जोडी होणार आहे माय लेकराची धुरंधर जोडी. हा, त्याच्यामुळे अशी काय ताई तू तयारी करून आलेली आहेस? मी तर तुमचा कार्यक्रम तर बघितलेला आहे, पण आज केली आम्ही तयारी, खूप तयारी केलेली आहे मायलेकांनी. म्हणजे लेकराकडून सुद्धा मेहनत करून घेतली? हो, लेकराकडनं पण घेतले, लेकाने माझ्याकडून घेतले. आता आम्ही आमचा पुरेपूर प्रयत्न करू जिंकण्यासाठी. पण मग काय वाटतं, ह्या एवढ्या 6 जोड्यांमध्ये तुमची जोडी धुरंधर जोडी ठरेल? ठरेल होईल. पण तुला काय वाटतं बाळा? कसं सगळे गेम खेळते त्याच्यावर आहेत. अरे बापरे, कसलं बोललायस तू. बरं बाबा, ठीक आहे, त्याच्यावरती ठरवूया आपण. ओके, आणि आता सुरू करूया आपल्या धमाकेदार या पहिल्या खेळाला. बरं, या खेळाचं नाव आहे अटाटा बटाटा मीच फोडणार फटाका. खेळाचं नाव काय? अटाटा. हा, अटाटा बटाटा मीच फोडणार फटाका. अटाटा बटाटा मीच फोडणार फटाका. अटाटा बटाटा मीच फोडणार फटाका. बरं ठीक आहे. हा, आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर बटाटा आहे आणि त्या बटाट्याला 20 टूथपिक लावलेले आहे प्रत्येक बटाट्याला. ओके, हा, मी 1 2 3 म्हटल्यानंतर काय करायचंय, एका वेळी एक स्ट्रॉ उचलायचे, तो असा पकडायचा आहे, असे स्ट्रॉ ह्याच्यामध्ये अडकवायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 20च्या 20 स्ट्रॉ या बटाट्याच्या टूथपिकमध्ये बरोबर अडकवेल ती असणार आहे विजेती ताई. ओके, अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत आणि 1 ताई बाद होणार आहे. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. शाबाश, व्हेरी गुड. कम ऑन मम्मी. बटाट्याला हात लावायचा नाही आणि एक लावून झाल्यानंतर मगच दुसरा असतो, आधीच हातात घ्यायचा नाही. हा, एक मिनिट. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश. बटाट्याला हात लावायचा नाही. एक स्ट्रॉ लावून झाल्यानंतरच दुसरा स्ट्रॉ उचलायचा आहे. हा, व्हेरी गुड. शेवटची 10 सेकंद. 10. वेळ संपलेली आहे. ज्यांनी सगळ्या हा स्टॉल लावला त्यांनी हात वरती करायचे. त्या कोण आहेत? 2 ताई. ओके, आणि या आपल्या पहिल्या खेळामध्ये ज्या आईने कमीत कमी स्ट्रॉ या बटाट्याला लावलेले आहेत किंवा अडकवलेले आहेत ती आई आहे किंवा ती ताई आहे
ती ताई आहे अंकिता ताई आणि शिवांश बाळा, तुमची जोडी बाद झालेली आहे, पण सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. तुला मिळणार आहे मामाचा खजिना. मग तुला त्यामध्ये जी वस्तू आवडेल जा आणि घेऊन ये पुढे. कसं वाटलं माझं गिफ्ट? चांगलं. मस्त आहे की नाही? हा, हा. मग आता बोल बघू माझ्या बरोबर. हा, आम्ही तर बाद झालेलो आहे, आम्ही तर बाद झालेलो आहे. पण ह्या 5 जोड्या गेलेल्या आहेत पुढच्या खेळाकडे. म्हणजे या 5 जोड्या गेलेल्या पुढच्या खेळण्याकडे. खेळण्याकडे नाही, खेळाकडे. खेळाकडे. हे! हे! अरे बापरे, ओके, चला लवकर जाऊया पुढच्या खेळाकडे. मला तुला कसं वाटतंय? छान. छान. पहिला खेळ खेळून कसं वाटलं तुला? छान. आई कशी खेळली? मस्त. तर आता हा खेळ आहे. या खेळाचं नाव आहे टप टप टपा टप, टप टप टपा टप. खेळाचं नाव काय? टप टप टपा टप. हा, टप बोलत आहे. टप 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 टपा टप. टप टप टपा टप. टप टप टपा टप. तुझं काहीतरी इकडचा कनेक्शन आहे काहीतरी. हा, ओके. हा, कळलंय, सगळ्यांना नाव कळलेलं आहे. आता खेळ असा आहे की तुम्ही समोर टप दिसताय. ओके, काय करायचंय? प्रत्येक जण इथे येणार, इथे उभं राहणार. ओके, आणि एक एक चेंडू त्या टपामध्ये टाकणार. हा, ज्याचे जास्तीत जास्त चेंडू त्या डब्यामध्ये असतील तो विजेता. ओके, हा, असे 3 विजेते होणार आहेत आणि 2 बाद होणार आहेत. म्हणजेच 2 जोड्या बाद होणार आहेत. बघूया आता त्या 2 जोड्या कोणाच्या बाद होणार आहेत. ओके, प्रणव रेडी आहेस तू? हा. ओके, आईला काय सांगायचंय? आई बघ मी आता कसं खेळतो. ती बघतेच आहे ती काय आहे. हा, हो रे माझ्या लेकरा. अगं बाई. हा, ठीक आहे, रेडी? 1 2 3. अरे अरे, व्हेरी गुड. ओ हो, ये बात. काय बरं, मस्त मस्त, व्हेरी गुड. शबाश, व्हेरी गुड. ओके, नाही. हा, तिथं टाकायचे बा आपल्याला. हा, त्या बालदीमध्ये. हा, ओके, शाबाश. ओके, व्हेरी गुड. शेवटचं आहे, कॉन्सन्ट्रेट कर. 1 2 3 मधल्या जरा हातात जरा शांत राहा, जरा स्टेबल राहा. स्टेबल हो. समोर पप्पा आहेत असे समज. मग तो अजिबातच टाकणार नाही. मग तो अजिबातच टाकणार नाही. हा, जाऊ दे, पुढे स्टर्म आहे असं समज. समोर पप्पा आहे असं समज. असं का बोललीस तू? क्रिकेटला खूप मोटिवेशन देतात ना ते, त्याच्यामुळे जरा घरात पण क्रिकेट असतो. कॅच 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 चालू असते लोकांचं, म्हणून बोलली. बरं, ठीक आहे. मग असं मग हे पहिल्या बॉल पासून काय सांगितलं? पहिल्या चेंडू पासून. ओके, हा, समोर पप्पा आहे असं समज. हा, रेडी? 1 2 3. आता हिला काय सांगायचंय? समोर कोण आहे म्हणून सांगायचंय तुम्हाला? पप्पाच आहे. अरे, सगळ्यांचे पप्पाच आहेत. हा, समोर पप्पा आहे असं समज. हा, आणि टाक. हा, टाक. ओके, ओ हो, व्हेरी गुड. हा, हे अरे नाही. हा हा, ओके, हरकत नाही, गेलेला आहे. शबाश, व्हेरी गुड. आता कोण झाले? सगळे संपलेले आहेत. ओके, सगळे चेंडू संपलेले आहेत. आता निर्णय असा झालेला आहे, 2च जोड्या विजेत्या झालेल्या आहेत आणि 3 जोड्यांमध्ये एकही चेंडू न टाकल्यामुळे टाय झालेला आहे. त्याच्यामुळे त्या 2 जोड्या आहेत, एक शिवन्याची जोडी आणि आईची जोडी, आणि दुसरी आहे रुद्र आणि त्याच्या आईची जोडी. त्याच्यामुळे तुम्ही 2 जण तिथे थांबा. हा, टाक. 1 2 3. ओके, गेलेला आहे. अजून एक आहे, पण ते नंतर. हा, सावकाश, नीट बघ ना, नीट बघ. ये, टाक बळा. मस्तच. शबाश, व्हेरी गुड. ये, गेला बाबा एकदाचा. हा, व्हेरी गुड. आणि आता शेवटचा चेंडू राहिलेला आहे. 1 2 3. मस्तच. चेंडू जाण्याच्या ऐवजी तूच मागे जातोयस. हा, 1 मिनिट, काय सांगायचंय? शेवटचा चेंडू आहे. काय नाही, अजूनही सांगायचंय. हा, पप्पा आहे असं समजू. नाही त्यालाच काय. पप्पा आहे असं समजू नको समोर. हा, मगाशी गेला नाही चेंडू. हा, रेडी? हा, आणि आता बघूया आपण निर्णय काय झालेला आहे.
आणि या 3 जोड्यांमधून अर्णव आणि रश्मिताई तुमची जोडी गेलेली आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि ही 2 जोडी जी आहे ती बाद झालेली आहे. अरे बापरे, हे घेऊन आलेलं आहेस? ये ये इथे ये. अरे वा, हे आणलेलं आहे. ह्याचे पण केस माझ्यासारखेच आहेत. बरं, ह्याचं काय करणार आहेस तू नक्की? खेळणार आहे? खेळणार आहे, बरं. हा, खेळ खेळ. ओके. आणि आता बरं, मामाच्या खजिन्यातून तुला काय हवंय पटकन घे. हा, एकच खेळ. हा, तू पण हेच घेतलेलं आहे? तू पण हेच घेतलेलं आहे? ओके, व्हेरी गुड. 2 जोड्या बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच आणि बघणार आहोत कोण होते आजच्या भागाची धुरंधर जोडी. पण त्याआधी सुरू करूया आपल्या अत्यंत सुंदर आणि गोड अशा भागाला, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. सगळ्या जोड्यांनी पत्र लिहिलीत, पण त्यातल्या 2 पत्रांची आपण इथे निवड केलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण जाऊया ह्या जोडीकडे. माझे प्रिय पप्पा, पप्पा तुमचे कितीही कौतुक केले तर ते कमीच आहे. मी खूप नशीबवान आहे, कारण मला तुमच्यासारखे आई पप्पा मिळाले. मी तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे नक्की प्रयत्न करणार. पप्पा, तुम्ही माझे सुपर हिरो आहात. आय लव्ह यू. ओके. बरं, आई बाजूला असताना बाबांसाठीच का पत्र लिहावं असं वाटलं? कारण की मला पप्पा खूप सगळं देतात. आई आणि आई काहीच देत नाही ना? आई देते. काय धपाटे. पण मग तुम्ही जेव्हा ह्याच्या वयाच्या होतात तेव्हा तू मी जेव्हा खूप ह्याच्या वयाची खोडसर होती. हा? मी खूप मस्तीखोर होती. अच्छा. खूप अपोजिट होती, ह्याच्या खूप अपोजिट. अच्छा, ह्याच्या खूप ऑपोजिट होती. मग तुला कधी आईने किंवा बाबांनी फटके दिले होते की? नाही, मी 4 भावंड आहोत मी लास्ट नंबर आहे. मी खोड्या केला तरी मला काही मार मिळायचा नाही. मी लाडकी मुलगी होती. ओके. म्हणजे तू आई असताना असा कुठला कठीण प्रसंग तू अनुभवलेला आहेस? मला सांगायचं नव्हतं तो. माझा 1 वर्षाचा पहिला मुलगा होता. गणपतीच्या 5व्या दिवशी तो ऑफ झाला. तो डिलिव्हरी झाल्यावरती नॉर्मल होता, पण अचानक काय माहिती 7-8 महिन्याचा झाला. त्याला खूप असं लिव्हरला सूज आली. पोट पण खूप उगायला लागलं त्याचं. कश्यप नाव होतं त्याचं. खूप छान गोंडस बाळ होतं माझं, दिसायलाही सुंदर. त्याचं खूपच किती वर्णन केलं ना तरी कमीच आहे. माझ्या घरातही एवढं छान नव्हतं दिसायला, एवढा सुंदर मुलगा होता माझा. पण त्याला ते एक आजार आला अचानक, ते आम्हालाही नाही समजलं. पण माझे मिस्टर खूप खंबीर उभे राहिले. 3 महिन्याचा होता, त्यातूनही तो बरा झाला. पण ऐन गणपतीच्या वेळी खेळता खेळता तो पडला. त्याला माहित नाही कुठे लागलं, डोक्याला लागलं, पण तो तिथेच डॅमेज झाला. खूप तो वाईट काळ होता आमच्यासाठी. तो गेल्याच्या नंतरही खूप काळानंतर हा मला मुलगा झाला. पण त्याची आठवण, त्याची उणीव अजूनही आमच्या मनात आहे. आमच्या मोबाईलमध्ये फोटो सगळं आहे, पण त्याची उणीव माझा दुसरा मुलगा आहे भासणार. पण तो पहिलाच मुलगा असतो कितीही झालं तरी. ते मी समजू शकतो की तुम्ही त्या प्रसंगातून कसं स्वतःला सावरलं असेल, मी ते खरंच समजू शकतो. आणि आई म्हणून हा अत्यंत कठीण प्रसंग आहे आणि आम्ही सगळेच तुमच्या या दुःखामध्ये नक्कीच सहभागी आहोत. मला फक्त एवढंच विचारायचं की आज मनातलं व्यक्त करून किंवा आज यांनी बाबांसाठी पत्र लिहिलं, कसं वाटलं तुला?
त्याच्या मनातलं त्याने लिहिलं पत्रामधून. खरंच त्याच्या मनातली गोष्ट मला समजली की त्याच्या पप्पांवरती किती प्रेम आहे. आता आपण यांच्याकडे जाऊया. हो हो. कोणासाठी पत्र लिहिलेस तू? बाबा. बाबांसाठी? तुझ्या बाबांसाठी? हा. नाही, आजोबा. अच्छा, आजोबा. आजोबांना बाबा म्हणतेस तू. हा. अरे वा, खूप छान. बाबा कसे आहात तुम्ही? चांगले आहात ना? गावाला मस्त वातावरण ना? मी तुम्हाला खूप मिस करते. मला सुट्ट्या पडणार आहेत. मी सुट्टे पडल्यावर मी तुमच्याकडे धावत येईन. तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात. मी आल्यावर तुम्ही मला चिप्स, आईस्क्रीम, चॉकलेट आणून ठेवा. ओके? भेटूया लवकर. मी तुमची लाडकी शिवण्या. पण आजोबा पण तुझ्या येण्याची तितकीच वाट बघत असतील ना? हो हा, मग सुट्टी पडली का आता तू आजोळी जाणार? हो. ओके, व्हेरी गुड. शिवन्या म्हणजे फार हट्टी आहे. हो, खूप फार हट्टी. तू जेव्हा हिच्या वयाची होतीस तेव्हा तू कशी होतीस? मी खूप अशी मस्तीखोर होती, खोड्या काढणारी होती. अच्छा, म्हणजे तुझ्यावरच गेली आहे मग. बोलायला असं हरकत नाही. हो. ओके, मला एक सांग की माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? माहेर म्हणलं तर माझे पप्पा आणि मम्मी. पप्पा आणि मम्मी. 5 वर्षापूर्वी माझे पप्पा ऑफ झाले. त्यांना शुगर आणि किडनीचा प्रॉब्लेम होता, पण त्यांनी आम्हाला लगेच कोणाला घरी सांगितलं नाही. मग कोरोनाच्या काळामध्ये त्यांना पुण्याला येणं पॉसिबल नव्हतं. मग त्यांनी ते भोरमध्येच डायलिसिस केलं. तर ते डायलिसिस सेंटरवाल्यांकडून प्रॉब्लेम झाला, म्हणजे इन्फेक्शन झालं मग ते ब्लडमध्ये त्यांच्या. मग 2 दिवस घरामध्ये असं करमतच नव्हतं, असं भीती वगैरे वाटत होती. पण मी त्या दिवशीच रात्री गेली घरी निघून. आणि माझे मिस्टर आणि माझा भाऊ पप्पांना बघायला गेले हॉस्पिटलमध्ये. ते बघून आले आणि पप्पा तेव्हाच ऑफ झाले. आणि मला भेटायचं होतं, पण मला त्यांना भेटायला भेटलंच नाही. काय असं गोष्टी आहेत ज्या बाबांना सांगायच्या राहून गेल्यात त्या तू इथे सांगू शकतेस? त्यांना आता असं सांगेन की तुमची फॅमिली सगळी खूप हॅप्पी आहे. थोडेच दिवसात आता भाऊ पण पोस्ट घेईल चांगली तुमची, आणि आता सगळं पहिल्यासारखं व्यवस्थित होईल. ओके, आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. म्हणजे मला कल्पना आहे की तुम्ही सगळेच फार भावनिक झाला असाल, पण पुन्हा एकदा हे वातावरण छान हलकं फुलकं करण्यासाठी, पुन्हा एकदा तुमच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कसं वाटते शेवटच्या खेळामध्ये आलेल्या? हा, शेवटच्या क्षणी एक चेंडू, 8 चेंडूंपैकी 1 चेंडू ह्यांनी टाकला बरोबर. कसं वाटलं? जीवात जीव आला ना? टाकला बाई एकदाच ह्यांनी. हा हा, जीवा जीवाला एकदा व्हायचा गेला. एकदा गेला. बॉल पण आता शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहेत, कारण की या तुमच्यापैकीच होणार आहे एक धुरंधर जोडी. तेव्हा होणार ना ती धुरंधर जोडी? हो, कसं वाटते शेवटच्या खेळामध्ये? छान वाटतं आता. छान वाटते. मला ताईंना विचारायचं, ताई, की रुद्रमधला कुठला असा गुण तुला जास्त आवडतो, आणि एक गुण असा सांग की जो ह्याने बदलला पाहिजे स्वभाव? खरं तर त्याचा एकच असा गुण आहे जो चांगला पण आहे आणि वाईट पण हा. आहे. त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं, आणि तो क्रिकेट खेळायला त्याला इतकं आवडतं की तो कधी कधी अभ्यास पण बाजूला ठेवून फक्त मैदानातच दिसतो. ओके. तर त्याचा तो एक गुण जो चांगला पण आहे तो थोडा वाईट पण आहे. तर त्याने जरा त्याचं जरा संतुलन केलं पाहिजे त्याने. बरोबर. नाही, नक्कीच अभ्यास तर करायलाच पाहिजे, पण तू खेळतोय, मैदानी खेळ खेळतोय, हो. मोबाईल सोडून, हे जास्त महत्वाचं आहे. पण रुद्र, मला अभ्यास पण करायचा आहे. ठीक आहे, करणार? प्रॉमिस दे मला. आता खरं तुम्हाला शुभेच्छा शेवटच्या खेळासाठी. शेवटचा खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे दे 7 जाऊ फास्ट. खेळाचं नाव काय? दे 7 जाऊ फास्ट. दे 7 जाऊ फास्ट. हा, आता हा खेळ असा असणार आहे की तुम्हाला एक पुठ्ठा देणार आहे. काय करायचं आहे, एक पुठ्ठ्याची एक बाजू तुम्ही पकडायची आणि एक बाजू आई पकडणार आहे. ओके, आणि एक चेंडू त्याच्यावरती मी ठेवणार आहे प्रत्येक पुठ्ठ्यावरती. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही तो पुठ्ठा घेऊन ती जी समोरची सफेद रेषा आहे ती पार करायची. पण त्याच्या पुठ्ठ्यावरती जो चेंडू ठेवणार आहे तो चेंडू खाली पडला नाही पाहिजे. जी जोडी कमीत कमी वेळेमध्ये ती रेषा पार करेल ती असणार आहे आजच्या आपल्या खेळाची विजेती जोडी, आणि अर्थातच आजच्या भागाची धुरंधर जोडी. ओके, कळलं तुम्हाला? 1 2 3. पडल्या, पुन्हा जागेवरती यायचं.
ओके 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 हा ओके 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 व्हेरी गुड. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. आपल्या आजच्या या शेवटच्या खेळाची तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी आहे रेश्माताई आणि रुद्र यांची. त्याच्यामुळे सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू देण्यात येणार आहे. आणि रुद्र बाळा, तुला मामाच्या खजिन्याकडे जायचंय आणि तुला जो आवडतो तो खेळ तू घ्यायचाय. जा बरं. ओके व्हेरी गुड. हो हो बॅडमिंटन घेतलेलं आहे. व्हेरी गुड. आणि आजच्या आपल्या खेळाची आणि आजच्या भागाची उपविजेती जोडी आहे काजलताई आणि शिवन्या यांची. ताई, तुला मिळतोय सन मराठीकडून अर्थात माहेरचा आहेर इंडक्शन. अभिनंदन ताई, अभिनंदन. व्हेरी गुड. कसं वाटतंय? छान वाटते. इंडक्शन मिळालेलं आहे. म्हणजे मी आल्यापासून इथं आता पहिल्यांदाच हा गेम खेळलेला आहे. फर्स्ट टाइम मी पार्टिसिपेट झालेले आहे. पार्टिसिपेट होऊन बक्षीस भेटलं त्याबद्दल खूप भारी वाटतंय. बरं, हे काय काय बनवणार आहे याच्यावर पहिल्यांदा? दूध उतू झालं. दूध उतू घालवणार आधी. व्हेरी गुड ताई, खूप छान. आणि शिवन्या बाळा, तुला मामाच्या खजिन्यातून जे हवंय ते बिंदास्त घेऊन जा. बॅट घेतलेली आहे. बॅट घेतलेली आहे, हरकत नाही. आणि अर्थातच आजच्या आपल्या या भागाची धुरंधर जोडी आहे रश्मिताई आणि अर्णव यांची. क्या बात आहे. आणि अर्थातच तुला मिळतोय माहेरचा आहेर म्हणजेच मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. ताई, तू तर हुकमाची राणी झालेली आहेस, पण तुझ्या बरोबर अर्णवला सुद्धा मिळतोय केक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हो हो हो, बुद्धिबळाचा पट. खूप खूप अभिनंदन तुझं, खूप खूप अभिनंदन. आणि ताई, तुला मिळतोय तुझा हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या. आणि हा मायक्रोवेव्ह. ओके व्हेरी गुड. बरं ताई, तू आता हुकमाची राणी झालीस, तर असं काय हुकूम तुला आज इथे सोडावं असं वाटतंय? मला असं वाटतं की मुलांकडे लक्ष द्यायला हवंय. त्यांना बाकीचे गेम्स पण अभ्यासामध्ये पण जास्त वेळ द्यायला पाहिजे. आई पप्पानी जास्त लक्ष दिलं पाहिजे आईपेक्षा. हे पप्पांना जास्त सांगायचं आहे. ओके, पप्पांचं लक्ष नसतं, असं पण ते खूप कामात बिझी असतात. बिझी असतात. बरोबर आहे. आपण आणि एवढंच की महिलांनी स्वतःसाठी पण जगायला हवे. नक्कीच 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 ताई. आणि तुझा हा हुकूम सगळेच पाहणार आहेत. ओके व्हेरी गुड. एक सेल्फी मात्र तुमच्या दोघांबरोबर घेणार आहे. मंडळी, आता मामाच्या अंगणात पोरं सुद्धा खेळणार, त्यामुळे मजा मस्ती धमाल दुप्पट होणार आहे. हे स्पेशल एपिसोड्स अजिबात मिस करू नका आणि बघायला विसरू नका 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.